शेतकरी मित्रांनो, हळद उगवून आज साधारणतः 15 दिवस झाले आहेत. लागवड करून साधारणतः 1 महिना झाला आणि आत्ता जी अवस्था आहे ही साधारण 9 इंचापर्यंत अर्ध्या फुटापर्यंत उंची जी आहे ती आपल्याला इथे दिसत आहे. आणि सर्वात विषय गंभीर म्हणजे सध्या हळद अजूनसुद्धा काहींची निघत आहे. बारीक कोंब आपल्याला दिसत आहेत. तर हे मागपुढे कमी उंचीला असे आपल्याला दिसत आहेत. तर त्यासाठी खताचा डोस जो आहे हा उगवणीनंतरचा पहिला डोस आपल्याला थोडा लवकर द्यावा लागेल. तर यामध्ये काय द्यायचं तर 1 गोणी DAP द्या, कारण फुटवे भरपूर काढण्यासाठी 1 गोणी DAP आपल्याला आवश्यक असते. पोटॅशची मात्रा द्या अर्धी गोणी फक्त. आणि सोबत आपण इथं हुमणी वगैरे येऊ नये तर त्यासाठी आपण इथं वरटाको घ्यायचे आहे 2.5 किलो खतामध्ये मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं तर मायक्रोन्यूट्रन्स घ्यायचं सध्याच्या अवस्थेमध्ये, कारण भाई बाल अवस्था आहे यावेळेस सगळ्याच टॉनिक वगैरे सर्व आवश्यक असते. तर त्यासाठी ते 10 किलो घ्यायचं ज्यामध्ये सर्व मायक्रोन्यूट्रन्स असली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण इथं घेतलेलं आहे, मिक्स केलं. आणि त्याच्यानंतर आता आपण इथं 2 लाईनच्यामध्ये अशा प्रकारे आपण इथं टाकणं चालू केलं आहे. आणि आपण बकेटमध्ये घेऊन हातानेच फेकणं चालू आहे 2 लाईनच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला ड्रीप चालू करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन इथं चालू केलं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे इथं तण हे बिलकुल नाही, कारण आपण इथं पूर्ण निंदन केलेलं आहे, ज्याला खुरपणी म्हणतो. पूर्ण खुरपणी केल्यानंतरच आपण इथं सुरुवात केलेली आहे खतं टाकायची. नाहीतर आपलं भरपूर तण जर असेल तर तिथं आपण कुठल्याही प्रकारचं खतं वगैरे दिले तर ते पूर्ण तण खाऊन टाकते, पूर्ण गवतं खातात. त्यांचीच वाढ झपाट्याने होते, कारण तणांना गवतांना पांढऱ्या मुळ्याची संख्या भरपूर असते, त्यामुळं त्यांची वाढ जास्त होते. आणि आपल्याला पुन्हा जे आपलं निंदन आहे गवत वाढल्यामुळं हे लवकर येते आणि आपला खर्च अजून वाढतो. तर अशा प्रकारे आपल्याला इथं व्यवस्थापन इथं चांगल्या प्रकारे हळदीचं करायचं आहे. आणि हे आता जे हळदीला खतं टाकली आपण, हे टाकल्यानंतर लगेच आपल्याला साधारणतः 3-3 तास ड्रिपनं पाणी सोडायचं आहे. त्याच्यानंतर 1 दिवस आड करून पुन्हा 3 तास सोडायचं. त्याच्यानंतर पुन्हा 3 तास सोडायचं. अशा प्रकारे 1 दिवस आड करून आपल्याला खतं पाण्याचं व्यवस्थापन करायचं, जेणेकरून मुळ्या फक्त ज्या मुळ्या नवीन आहेत त्यांच्यापर्यंतच आपल्याला खतं राहिले पाहिजे, खाली झिरपले नाही पाहिजे बेडच्या खाली. आणि झिरपले तर मग ते गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते खाली जातात, मग आपल्या मुळ्यांच्या संपर्कात राहत नाहीत. ते खाली उतरल्यामुळे आपल्याला पुन्हा खतं लवकर द्यावी लागतात, मग हळद आपली पिवळी पडते. तर त्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ओलाव्यामध्येच खतं टाकल्यानंतर 6व्या दिवशी आपल्याला इथं ड्रिचिंग घ्यायची आहे. तर ड्रिचिंगमध्ये आपल्याला काय घ्यायचं तर त्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक, ह्युमिक ॲसिड आणि 1 कीटकनाशक अशा प्रकारे आपण इथं ड्रिचिंगमध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला काही हुमणी वगैरे असतील तर ते लांबडा टाकल्यामुळं कीटकनाशकामुळं ड्रिचिंगमधून ते जमिनीच्या बाहेर येतात किंवा जमिनीमध्ये मरून जातात. कारण लांबडा आवश्यक आहे ड्रिचिंगमध्ये. बुरशीनाशक आवश्यक आहे, कुठल्याही बुरशी आपला मुळ्यांच्या संपर्कात येऊ नये. आणि ह्युमिक ॲसिड यासाठी की मुळ्यांची संख्या भरपूर वाढण्यासाठी. तर हे पण आपल्याला इथं ड्रिचिंगमध्ये 6व्या दिवशी करायचं आहे.